घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी उपाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 1. घरातील स्त्रीने रोज तुळशीला पाणी घालून हा एक मंत्र म्हणावा. 2. दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी सहित श्री कुबेर देवतेची पूजा करावी. आज जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की पैसे येणे व टिकणे हा पैसे घरात किंवा दुकानात आपण तिजोरीमध्ये ठेवतो. 1. घरामध्ये सुख समृद्धीसाठी गुरुवारी थोडीशी जलपर्णी आणून पिवळ्या कपड्यात बांधून स्वयंपाकघरात लटकावून ठेवा. जोपर्यंत ही घरात आहे तोपर्यंत सुख समृद्धी राहील. जीवनात महालक्ष्मीची कृपा सदैव राहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी जलपर्णी बदलत राहा. जुनी जलपर्णी एखाद्या विहीर, नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करा. 2. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या मंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा. वर्षातून एकदा तरी श्री तिरुपती बालाजीला जाऊन दर्शन करावे. याने व्यापार व नोकरी निश्चित फायदा होईल. 3. वास्तूप्रमाणे धनाची देवता कुबेरचा वास उत्तर दिशेत असतो. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेत मध्ये पाहिजे. उत्तर दिशेला उघडणे लाभदायक असते. तिजोरी ही कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो ते पहा. तिजोरी ईशान्य कोपऱ्यात असल्यास धनाचा नाश होतो. तिजोरी आग्नेय कोपऱ्यात असल्यास अनावश्यक धन खर्च होते. तिजोरी दक्षिणेकडे तोंड करून असल्यास आजारपणात वर त्याच्यावर धन खर्च होते. तिजोरी नैऋत्य कोपऱ्यात असल्यास हळूहळू धन वाढते. तिजोरी पश्चिमेकडे तोंड करून असल्यास धन टिकणार नाही. तिजोरी वायव्य कोपऱ्यात असल्यास भरमसाठ धन खर्च होते. आणि उत्तर दिशेत उत्तरेकडे तोंड करून तिजोरी असल्यास सर्वात उत्तम लाभच लाभ होईल. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेत उत्तर दिशेला तोंड उघडणारी असावी. 4. उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकता. 5. गल्ल्यात किंवा तिजोरीत पैसे व धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्या ते पाहू. 6. श्री महालक्ष्मी यंत्र व श्री विष्णूची प्रतिमा. जेथे श्री विष्णूचा वास असेल तिथे श्री लक्ष्मी येणार हे निश्चित व श्रीयंत्र ठेवावे. 7. श्री कुबेर यंत्र. श्री कुबेर मूर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व 2 गज म्हणजे हत्ती हे पण ठेवावे. 8. मांजरीची ज्वार. ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्ले देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडले जातं, त्याला ज्वार असे म्हणतात. हे ज्वार लक्ष्मीयुक्त व पैसा, धन, सोने महत्त्वाचे असते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ पण उपयुक्त आहे. 9. तिजोरीत आरसा. चंदनाचा लहानसा खोड, सियार, सिंग, हातजोडी, इंद्रजाल, कस्तुरी, अत्तर, हिना नावाचे अत्तर हे सर्व श्रीलक्ष्मीला प्रिय वस्तू तिजोरीत ठेवावे. या वस्तूंमुळे तुमचे पैसे कोणाकडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नोकरीत प्रगती होईल. तिजोरीत एक मोती व दक्षिणावर्ती शंख ठेवावे. हे श्रीलक्ष्मीचे दोघेही भाऊ आहेत. 10. ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा.
तिजोरी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी, इतर लोकांना माहिती असू नये. 11. एखाद्या केस संबंधित कागदपत्र, पैसे किंवा दागिन्यांसोबत ठेवू नये, यामुळे धनाची हानी होऊ शकते. 12. तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये, यामध्ये नेहमी काही ना काही ठेवलेले पाहिजे, ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहील. 13. देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी, गल्ला किंवा पैसे ठेवू नये, अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहील आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही. 14. रोज घरात सकाळी श्री विष्णू सहस्रनाम व श्रीसूक्त म्हणावे किंवा ऐकावे. 15. दर शुक्रवारी सकाळी, संध्याकाळी, रात्री केव्हाही एकदा श्रीलक्ष्मी सहित कुबेर देवता म्हणजे तिजोरीची पूजा करावी. पूजा चालू असताना गुगळाचा धूप दूर करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य, विलायची, लवंग, बासुंदी, तांबूल याचा नैवेद्य दाखवा व जयलक्ष्मी माता ही आरती करावी व सकाळी स्नानाआधी धन अथवा पैसे स्पर्श करू नये. सर्वांनी हे नियम पाळावे. निश्चितच श्रीलक्ष्मीचा वास तुमच्या वास्तूमध्ये सदैव राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.